कोरोनामुळे आलेल्या संकटात मानसिक कोंडमारा झाला असेल, मनस्थिती थोडीशी ठीक नसेल, अभ्यास विसरला गेला असेल किंवा मध्येच आठवत नसेल, काळजी करू नका. उजळणी स्वरूपात 10वी अभ्यासमालेचा लाभ घ्या आणि यशस्वी व्हा. नमस्ते. आपण प्रकरण 7 बघूया, नियंत्रण आणि समन्वय. आता या प्रकरणामध्ये जो आपल्याला अभ्यास करायचा आहे तो म्हणजे प्राण्यांमधील असणारी चेतन संस्था, की ज्या चेतन संस्थेद्वारे नियंत्रण आणि समन्वय कसं राखलं जातं, आणि दुसरं तर वनस्पतीमध्ये जे हालचालीद्वारे नियंत्रण समन्वय राखलं जातं ते कसं राखलं जातं, आणि शेवटी पुन्हा एकदा मानवामध्ये ज्या अंतसर्गी ग्रंथी आहेत त्या अंतसर्गी ग्रंथीतील ग्रंथीद्वारे कसं नियंत्रण आणि समन्वय राखलं जाऊ शकतं. याची सुरुवात होते चेतन संस्थेपासून. आता चेतन संस्था जर घेतली तर त्याचा महत्वाचा भाग येतो तो म्हणजे चेतन पेशी. त्यामुळे सुरुवातीलाच या प्रकरणामध्ये चेतन पेशीची आकृती येते, जी चेतन पेशीची आकृती 7.1 ही दिलेली आहे आणि परीक्षेच्या दृष्टीने ती महत्वाची आहे. काही वेळा या आकृती बरोबरीनच त्याची रचना पण विचारली जाऊ शकते किंवा चेतन पेशीचं कार्य पण विचारलं जाऊ शकतं. थोडक्यात आपण रचना बघूया त्याची. तर या चेतन पेशीमधला जो रचनात्मक आणि कार्यात्मक असणारा आणि ज्याच्यामध्ये ठळक असणारं पेशी केंद्र आपल्याला दिसतं तो असणारा महत्वाचा भाग ज्याला म्हटलं जातं चेतन पेशी. आता ही जी चेतन पेशी आहे या चेतन पेशीला 2 प्रकारचे तंतू निघतात. यातले काही तंतू हे आखूड असतात आणि हे जे आखूड असणारे तंतू आहेत चेतन पेशीला ज्यांना म्हटलं जातं प्रताना. आणि चेतन पेशीला एकच लांब असणारा तंतू निघतो की ज्याला म्हटलं जातं अक्षतंतू. आणि या अक्षतंतूच्या वरती स्निग्ध पदार्थाचं असणारं आवरण असतं, ज्या आवरणाला म्हटलं जातं मेयलिन आवरण. आता या ज्या चेतन पेशी आहेत या चेतन पेशी लागून लागून आहेत, म्हणजे शेवटच्या अक्षतंतूंची शेवटची टोकं आपण घेतली तर त्या टोकांना लागून पुढची असणारी चेतन पेशी आपल्याला आढळते. पण या अक्षतंतूंचं शेवटचं टोक आणि चेतन पेशीच्या वरचा प्रतानांचा भाग यांच्यामध्ये लहानशी फट असते जी रासायनिक पदार्थांनी भरलेली आहे, ज्या फटीला म्हटलं जातं सिनॅप्स. आणि याच्याकडून ज्या संवेदना येतात म्हणजे एका चेतन पेशीच्या अक्षतंतूंकडून आलेल्या संवेदना अक्षतंतूंच्या टोकापर्यंत पोहोचतात, तिथून त्या सिनॅप्स मध्ये येतात आणि सिनॅप्स मधून त्या पुढच्या चेतन पेशीकडे या नेल्या जातात. या पद्धतीनं संवेदनांचं वहन हे शरीरामध्ये चेतन पेशींच्या सहाय्यानं चालताना हे आपल्याला दिसून येतं. आणि शेवटी ही जी उद्दीपन आहेत ही उद्दीपनं स्नायू पेशींकडे किंवा ग्रंथींकडे पाठवली जातात आणि त्याचा उपयोग करून हालचाली या घडवल्या जाऊ शकतात. तर ही जी चेतन पेशी आहे त्या चेतन पेशींचे महत्वाचे 3 प्रकार हे आपल्याला आढळतात. त्यामध्ये हा पहिला प्रकार येतो ज्याला म्हटलेल्या संवेदी चेतन पेशी. हा दुसरा आहे संचालक चेतन पेशी. तिसरा येतो संबंधक चेतन पेशी. आता ह्या ज्या संवेदी चेतन पेशी आहेत या संवेदी चेतन पेशी ग्राहकांकडून येणाऱ्या ज्या संवेदना आहेत या संवेदना एकतर मेंदूकडे नेऊन पोहोचवतात किंवा मज्जारज्जूकडे नेऊन पोहोचवतात. दुसरा जो प्रकार आहे संचालक चेतन पेशी. या ज्या आहेत त्या मेंदूकडच्या संवेदना, मेंदूकडची उद्दीपन किंवा उत्तर प्रतिसाद किंवा मज्जारज्जूकडचा प्रतिसाद हा त्या स्नायूंकडे किंवा ग्रंथींकडे पोहोचवताना हे आपल्याला दिसून येतं. आणि तिसरा प्रकार येतो संबंधक चेतन पेशी. या ज्या चेतन पेशी आहेत या संवेदना आणि प्रतिसाद या दोघांचंही वहन करताना हे आपल्याला दिसून येतात. हे चेतन पेशींचे प्रकार झाले. आता ही जी चेतन संस्था आहे अशा अनेक चेतन पेशीपासून बनलेली ही जी चेतन संस्था आहे या चेतन संस्थेचे 3 कार्यकारी घटक येतात. एकाला म्हटलं तर ग्राहक, की जे आपल्या शरीरातील पंचज्ञानेंद्रिय ही पंचज्ञानेंद्रिय ग्राहक म्हणून कार्य करतात म्हणजे संवेदना स्वीकारतात. दुसरं येतं परिणामकारी. हे परिणामकारी म्हणून आपल्या शरीरामधले स्नायू किंवा ग्रंथी कार्य करतात की प्रत्यक्ष परिणाम त्या दर्शवितात. आणि तिसरं येतं संचालक, की ग्राहक आणि परिणामकारी यांना जोडणारा जो भाग आहे यांना म्हटलं तर संचालक, की आपल्या शरीरातील ज्या चेतन्या आहेत या चेतन्या
संचालक म्हणून तिथं कार्य करतात. अशी ही जी चेतन संस्था आहे या चेतन संस्थेचे 3 भाग किंवा 3 प्रकार हे आपल्याला इथं बघायचे. 3 प्रकारामध्ये पहिला प्रकार येतो मध्यवर्ती चेतन संस्था. ही जी मध्यवर्ती चेतन संस्था आहे ही मध्यवर्ती चेतन संस्थेमध्ये मेंदू आणि मज्जारज्जू असे 2 भाग येतात. त्यानंतर परिघीय चेतन संस्था. या परिघीय चेतन संस्थेमध्ये करोटीय चेतना आणि कशेरू चेतना अशा चेतनांचा समावेश येतो. आणि स्वायत्त चेतन संस्था की ज्याच्यामध्ये मध्य स्वायत्त आणि अत्यंत स्वायत्त अशा चेतनांचा समावेश असणारा हा दिसतोय. या पद्धतीनं चेतन संस्थेचे 3 प्रकार हे आपल्याला बघायला मिळतात. यामध्ये आपल्याला सविस्तर जो अभ्यास करायचा आहे तो मध्यवर्ती चेतन संस्थेचा अभ्यास करायचा आहे की ज्या मध्यवर्ती चेतन संस्थेमध्ये मेंदू आणि मज्जारज्जू हे आपल्या शरीरातील महत्वाचे भाग इथे येतात. आता मेंदू आणि मज्जारज्जू बाहेरून जेव्हा या 2 अवयवांचा आपण विचार करतो त्यावेळी या 2 अवयवांचं बाहेरून संरक्षण केलं जातं. एक तर मेंदू डोक्याची जी कवटी आहे त्या कवटीमुळे किंवा मेंदूचा खालचा भाग जो पाठीच्या कण्यामध्ये उतरतो त्या पाठीच्या कण्यामुळे मज्जारज्जू या भागाचं संरक्षण केलं जातं. त्यानंतर हे जे दोन्ही अवयव आहेत या दोन्ही अवयवांवर मेनेंजिस हे तिहेरी आवरण असतं. आणि या आवरणांच्या मध्ये जो द्रवरूप पदार्थ आहे जो द्रवरूप पदार्थ सुद्धा या 2 भागांचं संरक्षण करताना हा आपल्याला दिसतो. किंवा या पेशीना मेंदूच्या मज्जारज्जूच्या पेशीना किंवा या भागाला पोषक घटकांचा पुरवठा करताना पण आपल्याला दिसतो. याच्यात आपल्याला पुढे बघायचं आहे की मेंदू आणि मज्जारज्जू यांची रचना ही कशी आहे. पहिल्यांदा घेऊया आपण मानवी मेंदू. आता मानवी मेंदूसाठी पुस्तकामध्ये आकृती क्रमांक 7.3 दिलेली आहे आणि ही आकृती सुद्धा परीक्षेला आहे. आता या आकृतीचं जेव्हा आपण निरीक्षण करतो तेव्हा मेंदूचे महत्वाचे 3 भाग येतात. वरचा भाग ज्याला म्हटलं तर प्रमस्तू, मधला भाग ज्याला म्हटलं तर मध्यमस्तू आणि शेवटचा भाग ज्याला म्हटलं तर परामस्तू. हा जो प्रमस्तू आहे वरचा असणारा भाग आहे जो पुन्हा 2 भागांनी बनलेला आहे. ज्यामध्ये एक भाग येतो मस्तिष्क आणि पुढचा भाग येतो जो आकृतीमध्ये दाखवलाय अभिस्थलीचा भाग. आणि शेवटचा जो भाग आहे परामस्तूचा भाग जो 3 भागांनी बनलेला आहे. मस्तिष्क, सेतू आणि मस्तूक असे 3 भाग येतात. आणि एकूण हा मानवी मेंदू हा इथं बनलेला आपल्याला दिसून येतो. आता प्रत्येक भाग जर आपण बघायला गेलो त्यामध्ये प्रमस्तू हा जर भाग घेतला तर प्रमस्तू मधला मस्तिष्क हा जो भाग आहे हा मेंदूचा सगळ्यात मोठा असणारा भाग आहे. जो भाग आपल्याला वळ्यांनी किंवा घड्यांनी बनलेला असा दिसतोय. आणि या भागाचं महत्व आपण बघायला गेलो तर या भागावर पंचज्ञानेंद्रियांची केंद्र आहेत. शिवाय याच भागामध्ये माहिती साठवून सुद्धा ठेवली जाते. म्हणजे प्रत्येकाची जी स्मरणशक्ती आहे ती स्मरणशक्ती सुद्धा या भागावर अवलंबून असलेली ही आपल्याला बघायला मिळते. त्यामुळे या दृष्टीनं हा भाग हा महत्वाचा येतो. याच वरच्या मेंदूच्या भागामध्ये भाग येतो अभिस्थली. आणि अभिस्थलीचं महत्वाचं कार्य आपण घेतलं तर आपल्या शरीरामध्ये ज्या महत्वाच्या क्रिया चालतात ज्यामध्ये शरीराचं तापमान, पाण्याचं प्रमाण, भूक आणि झोप यासारख्या ज्या क्रिया आहेत या क्रियांवर नियंत्रण ठेवण्यासाठी अभिस्थलीचा हा भाग अत्यंत महत्वाचा असणारा हा भाग आहे. त्यानंतर मेंदूचा मधला भाग येतो ज्याला म्हटलं तर मध्यमस्तू. हा जो मध्यमस्तूचा भाग आहे हा मध्यमस्तूचा भाग 2 भागांना जोडणार आहे. मेंदूचा वरचा भाग आणि मेंदूचा खालचा भाग यांना जोडणार आहे. त्यामुळे संवेदनांचं वहन विशेषतः ध्वनी आणि दृश्य संवेदनांचं वहन वरती प्रमस्तूकडे करताना या भागाचं कार्य घडताना हे आपल्याला दिसतं. आणि मेंदूचा 3रा भाग येतो परामस्तू. हा जो परामस्तू भाग आहे हा 3 भागांनी बनलेला आहे. यामध्ये पहिला येतो मस्तिष्क ज्याला आपण लहान मेंदू असा म्हणतो. आणि या लहान मेंदूची कार्य जर आपण बघायला गेलो तर महत्वाची कार्य आहेत की चालताना किंवा धावताना आपल्या शरीराचा जो तोल सांभाळला जातो तो तोल सांभाळण्याचं महत्वाचं कार्य या भागाद्वारे हे केलं जातं. किंवा ऐच्छिक क्रिया ज्या अचूकपणे घडविल्या जातात यासाठी सुद्धा हा मस्तिष्क हा भाग हा महत्वाचा भाग आहे. त्यानंतर याच मध्ये पुढचा भाग येतो सेतू.
या भागावर चर्वणक्रिया, चेहऱ्यावरील भाव किंवा श्वसन यासारख्या क्रियांची नियंत्रण केंद्र असलेली किंवा हा भाग नियंत्रण करताना त्या क्रियांवर हा दिसून येतो. आणि शेवटचा भाग येतो मस्तूक हा भाग, आणि मस्तूक हा भाग पुढे जाऊन मज्जारज्जूमध्ये रूपांतरित झालेला हा आपल्याला दिसतो. आणि या मस्तूकवर आपल्या शरीरामधल्या ज्या काही अनैच्छिक क्रिया आहेत, म्हणजे हृदय असेल, रक्तदाब असेल, श्वसनाची क्रिया असेल, लाळ निर्माण करणारी क्रिया असेल किंवा उलटी होण्याची क्रिया असेल, या सगळ्या अनैच्छिक क्रियांवर नियंत्रण ठेवण्यासाठी मस्तूक हा मेंदूचा भाग महत्वाचा असलेला हा आपल्याला दिसतो. त्यामुळे मेंदूची रचना आणि प्रत्येक भागांचं कार्य बघितलं तर हे या पद्धतीनं इथे. त्यानंतर याच मध्यवर्ती चेतन संस्थेमधला दुसरा भाग येतो तो म्हणजे मज्जारज्जू, स्पायनल कॉर्ड. मगाशी म्हटल्याप्रमाणे मेंदूचा जो शेवटचा मस्तूकचा भाग आहे त्याच्या पुढे पाठीच्या कण्यामध्ये उतरलेला जो भाग असेल या भागाला आपण म्हणतो मज्जारज्जू. आणि मज्जारज्जू हा भाग म्हणजे आपल्या शरीरातील प्रतिष्ठित क्रियांचं ते एक केंद्र आहे. पर्यावरणासंदर्भात ज्या अचानक काही क्रिया घडतात किंवा अचानक काही बदल घडतात याच्या ज्या प्रतिक्रिया किंवा प्रतिसाद दिले जातात हे प्रतिसाद या मज्जारज्जूकडून हे दिले जातात. म्हणजे उदाहरण म्हणून आपण घेतलं की एखादा गरम भांड आहे आणि गरम भांड्याला आपण स्पर्श केला तर आपला हात पटकन मागे येतो. ही जी हे जे प्रतिक्रिया आपल्याला मिळाली ही प्रतिक्रिया ही मज्जारज्जूकडून मिळालेली प्रतिक्रिया हीच असते. मग या मज्जारज्जूकडून कोणत्या पद्धतीनं प्रतिक्रिया केल्या जाऊ शकतात त्याच्यासाठी पुस्तकामध्ये एक मज्जारज्जूच्या छेदाची किंवा प्रतिक्षिप्त चापाची एक आकृती दिली आहे. ही आकृती क्रमांक 7.2 आहे आणि ही 7.2 आकृती सुद्धा परीक्षेच्या दृष्टीनं महत्वाची असणारी ही आकृती असेल. मग याच्यामध्ये एक शब्द येतो प्रतिक्षिप्त चाप. प्रतिक्षिप्त चाप म्हणजे काय तर प्रतिक्षिप्त क्रियेतील संवेदना आणि प्रतिसाद यांचा जो चेतन मार्ग आहे या चेतन मार्गाला म्हटलं जातं प्रतिक्षिप्त चाप. मग या चेतन मार्गामध्ये ग्राहक येतात, म्हणजे ज्ञानेंद्रिय येतात, ज्या ज्ञानेंद्रियांकडून संवेदनांचं ग्रहण केलं जातं. त्यानंतर संवेदी चेतन पेशी येतात की संवेदी चेतन पेशींकडून या संवेदना मज्जारज्जूपर्यंत वाहून नेल्या जातात. पुढचा भाग येतो संबंधक चेतन पेशी की जो दोन भागांना जोडणारा आहे. त्याच्या पुढचा भाग येतो संचालक चेतन पेशी की जो मज्जारज्जूकडून मिळालेला प्रतिसाद वाहून आणतात. आणि शेवटी भाग येतो परिणामकारी की ज्याच्यापर्यंत या प्रतिसाद हा नेऊन पोहोचवला जातो आणि तो प्रत्यक्ष परिणाम तो स्नायू किंवा ती ग्रंथी प्रत्यक्ष परिणाम दाखवताना ही आपल्याला दिसून येते. त्यामुळे मज्जारज्जू या पद्धतीनं प्रतिक्षिप्त चाप किंवा चेतन मार्गाच्या सहाय्यानं प्रतिसाद देण्याचं कार्य करताना हा आपल्याला इथं दिसून येतो. बरं, मेंदू आणि मज्जारज्जू यांच्याकडून दोन्हीकडूनही प्रतिसाद दिला जातो. पण मेंदूकडून जो प्रतिसाद दिला जातो तो प्रतिसाद मात्र देण्यासाठी थोडासा वेळ लागतो. पटकन प्रतिसाद दिला जात नाही. काही उदाहरणांमध्ये असं आहे की पटकन प्रतिसादाची गरज असते आणि त्यामुळे मज्जारज्जूकडून त्या प्रतिसादाचं उत्तर हे पाठवलं जातं. पण त्या ज्या संवेदना असतात त्या पुढं मेंदूपर्यंत नेऊन पोहोचवल्या जातात. उत्तर मात्र आपल्याला मज्जारज्जूकडून हे मिळतं. त्यानंतर वनस्पतींमध्ये जे समन्वय घडवलं जातं ते वनस्पतींमधलं समन्वय कसं घडतं तर वनस्पती आणि प्राण्यांमध्ये एक महत्वाचा फरक आहे. वनस्पतींमध्ये आपल्याला मेंदू, स्नायू यासारखे भाग बघायला मिळत नाहीत जे प्राण्यांमध्ये आपल्याला बघायला मिळतात. आणि त्यामुळे वनस्पतींमध्ये जो समन्वय साधला जातो तो हालचालीद्वारे समन्वय साधला जातो. आता या ज्या हालचाली आहेत त्या हालचाली दोन प्रकारच्या आहेत. एक तर वाढीवर अवलंबून नसणारी हालचाल असते, म्हणजे हालचाल होते पण तिचा वाढीशी काही संबंध नाही आहे. उदाहरण आपण पटकन सांगू शकतो की लाजाळूची वनस्पती आहे. आपण लाजाळू वनस्पतीला स्पर्श केला की त्याची पानं मिटतात, तिथं वाढीशी काही संबंध नाहीये. हे हा जो प्रतिसाद किंवा हा जो समन्वय साधला जातो हा समन्वय कसा साधला जातो तर वनस्पतींमध्ये विद्युत रासायनिक माध्यमांचा उपयोग केला जातो आणि एका पेशीकडून दुसऱ्या पेशीकडे संवेदनांचं वहन हे केलं जातं. हा एक प्रकार. आणि दुसरा प्रकार आपण सांगू शकतो की वनस्पती पेशीमध्ये त्यांच्यामध्ये असणाऱ्या पाण्याच्या प्रमाणामध्ये फरक पडू शकतो आणि पाण्याच्या प्रमाणामध्ये फरक पडला तर आकार कमी जास्त हा होऊ शकतो आणि हालचाल ही केली जाऊ शकते.
त्यानंतर दुसरा प्रकार येतो की वाढीमुळे होणारी हालचाल. आता वाढीमुळे जी हालचाल होते ती हालचाल ज्याला म्हटलं जातं अनुवर्तन किंवा ट्रॉपिझम. आणि हे जे अनुवर्तन आहे किंवा हे जे ट्रॉपिझम आहे ते धन असू शकतं किंवा ऋणही असू शकतं. त्याचे प्रकार पुढे दिलेले आहेत, ज्याच्यामध्ये पहिला प्रकार येतो फोटोट्रॉपिझम, म्हणजे प्रकाशानुवर्ती हालचाल. आता वनस्पतीचा जेव्हा आपण विचार करतो तेव्हा वनस्पतीचं खोड हे प्रकाशाच्या दिशेनं वाढतं, म्हणजे हे धन प्रकाशानुवर्ती झालं. तर मूळ हे प्रकाशाच्या उलट दिशेला वाढते, म्हणजे ते ऋण प्रकाशानुवर्ती झालं. हा एक प्रकार. त्यानंतर दुसरा येतो जिओट्रॉपिझम. जिओट्रॉपिझम गुरुत्वानुवर्ती हालचाल. ही पण धन आणि ऋण असणारी हालचाल ही असू शकते. त्यानंतर हायड्रोट्रॉपिझम जलानुवर्ती हालचाल. ही पण धन किंवा ऋण असणारी हालचाल ही असू शकते. आणि शेवटची येते केमोट्रॉपिझम रसायनुवर्ती हालचाल. रसायनांच्या दिशेनं मुळांची होणारी हालचाल ही हालचाल इथे दिलेली आहे. त्यामुळे वनस्पतीमध्ये सुद्धा उद्दीपनाला मिळणारी प्रतिसादात्मक जी हालचाल आहे, ज्याला आपण अनुवर्तन असं म्हटलं, हे अनुवर्तन या प्रकाराने इथं पूर्ण होतं. पण आता हे जे विद्युत उद्दीपनाद्वारे जे विद्युत उद्दीपनांचा वापर करून जी हालचाल इथं घडवली जाते त्याला काही मर्यादा आहेत. महत्वाच्या 2 मर्यादा आपण इथे सांगू शकतो. की पहिली येते की ज्या पेशी फक्त चेतन ऊतीनं जोडलेल्या असतात त्या पेशींपर्यंतच विद्युत उद्दीपने ही पोहोचू शकतात. आणि दुसरं येतं की ही जी विद्युत उद्दीपने निर्माण केली जातात त्याचं वहन केल्यानंतर पेशीला पूर्वपदावर येण्यासाठी थोडासा वेळ लागतो. आणि म्हणून मग दुसरा प्रकार इथं वनस्पतींमध्ये आढळतो की म्हणजे फायटो हार्मोन्स, म्हणजे वनस्पतीमधील संप्रेरक. आणि वनस्पतीमध्ये ही जी संप्रेरक आहेत ही संप्रेरक वनस्पतीच्या वाढीवर नियंत्रण ठेवणं, म्हणजे वनस्पतीची वाढ घडवणं किंवा वनस्पतीची वाढ कमी करणं यासाठी महत्वाचं कार्य करताना ही आपल्याला दिसतात. मग कोणकोणत्या प्रकारची संप्रेरक वनस्पतींमध्ये आहेत तर महत्वाचे 4 प्रकार इथं संप्रेरकांचे आहेत. ऑक्झिन्स, गिबरलिन्स, सायटोकायनिन्स आणि ऑब्सेसिक आम्ल. यापैकी पहिली जी 3 संप्रेरक आहेत ऑक्झिन्स, गिबरलिन्स आणि सायटोकायनिन्स ही वनस्पतीच्या वाढीसाठी महत्वाची आहेत. वेगवेगळ्या प्रकारे वनस्पतींची वाढ इथं करतात. म्हणजे सायटोकायनिनचा विचार आपण केला तर सायटोकायनिन ही पेशींच्या विभाजनास मदत करते आणि त्यामुळे ते आपल्याला फळांमध्ये किंवा बियांमध्ये जास्त प्रमाणात आढळतं. यामुळे उलट आपण ऑब्सेसिक आम्ल घेतलं तर ते वनस्पतीची वाढ खुंटवण्यासाठी मदत करतं, वाढ थांबवण्यासाठी मदत करतं. उदाहरणार्थ आपण बघतो की पानं गळून पडतात आणि ही जी पानं गळून पडतात किंवा खराब होतात आणि गळून पडतात त्यासाठी ऑब्सेसिक आम्ल इथं मदत करतं. या पद्धतीनं वनस्पतींमध्ये समन्वय हा साधला जातो, एकतर संप्रेरकांच्या सहाय्यानं आणि दुसरं तर विद्युत उद्दीपनांचा उपयोग करून. आणि त्यानंतर या प्रकरणामधला शेवटचा भाग येतो की प्राण्यांमध्ये अंतःसर्गी ग्रंथी सुद्धा आढळतात आणि या अंतःसर्गी ग्रंथीमध्ये विशिष्ट प्रकारचे रासायनिक द्रवरूप पदार्थ आहेत ज्यांना म्हटलं जातं संप्रेरक. आणि ही जी संप्रेरक आहेत ही संप्रेरक सुद्धा नियंत्रण आणि समन्वय साधण्याचं काम करतात. संप्रेरक मुळात कमी प्रमाणात स्रवतात तरी सुद्धा ती जास्त परिणामकारकरित्या शरीरातील नियंत्रण आणि समन्वय साधण्याचं महत्वाचं काम करताना ही आपल्याला दिसू शकतात. मग कोणकोणती संप्रेरक कोणकोणत्या ग्रंथींमधून किंवा प्रपिंडामधून स्रवतानाही आपल्याला दिसतात तर त्याची एक आकृती आहे. ही काय आकृती परीक्षेला पडत नाही पण आपल्याला नावं लक्षात ठेवण्यासाठी ही आकृती आपण डोळ्यासमोर ठेवू शकतो. पहिला दिलाय प्युटिटरी ग्लँड्स म्हणजे प्रहित प्रपिंड जे आपल्याला मेंदूच्या तळभागामध्ये बघायला मिळतं. आणि हे जे प्रहित प्रपिंड आहे प्युटिटरी ग्लँड्स आहेत हे आपल्या शरीराची वाढ होण्यासाठी महत्वाचं असणारं संप्रेरक आहे किंवा ही ग्रंथी आहे जी शरीराच्या वाढीवर नियंत्रण ठेवते. पण यामधलं संप्रेरक समजा कमी प्रमाणात निर्माण झालं तर वाढ खुंटवली जाते, त्यामुळे ठेंगूपणा निर्माण होऊ शकतो. किंवा हे संप्रेरक यवनावस्थेपूर्वी किंवा नंतर जास्त प्रमाणात निर्माण झालं तर शरीराची अतिवाढ ही होऊ शकते.
त्यामुळे प्रहित प्रपिंड हे वाढीसाठी महत्वाचं असणारं प्रपिंड आहे. त्यानंतर मेंदूकडून आपण थोडंसं खाली आलो, आपल्या गळ्याच्या भागाकडे आलो, तर तिथं आपल्याला जी ग्रंथी आढळते, ज्या ग्रंथीला म्हटलं तर थायरॉइड ग्लँड, आणि या थायरॉइड ग्लँड मध्ये जे संप्रेरक आहे ज्याला म्हटलं जातं थायरॉक्झिन, आणि हे जे संप्रेरक आहे हे संप्रेरक चयापचय क्रियेसाठी महत्वाचं असणारं संप्रेरक आहे. आणि याचवर आपण म्हणू की पर्सनॅलिटी, व्यक्तिमत्व दर्शक असणारं हे प्रपिंड इथं बघायला मिळतं. आता हे जे थायरॉक्झिन संप्रेरक जे थायरॉइड ग्लँड मधून निर्माण होणार आहे, ते जर कमी प्रमाणात निर्माण झालं म्हणजे त्याच्यामध्ये एक महत्वाचा घटक आढळतो तो म्हणजे आयोडीन, आणि या आयोडीनची कमतरता जर निर्माण झाली तर गॉयटर सारखे आजार निर्माण झालेले आपल्याला बघायला मिळतात. गॉयटर म्हणजे काय, तर गॉयटर म्हणजे आपल्या गळ्याकडचा जो भाग आहे, म्हणजे या ज्या ग्रंथी आहेत या ग्रंथी सुजतात आणि गळा आपल्याला सुजलेला हा दिसून येतो. ज्या या दोषाला किंवा या रोगाला म्हटलं जातं गॉयटर, आणि हा थायरॉइड ग्रंथींशी संबंधित असणारा आजार आहे. त्यामुळे आयोडीनची मात्रा जर व्यवस्थित प्रमाणात घेतली गेली तर या आजाराचं निराकरण हे केलं जाऊ शकतं. त्यानंतर त्याच्याच मध्ये थोडंसं खाली आलो तर पुढची ग्रंथी येते पॅराथायरॉइड. ही थायरॉइड ग्रंथी थायरॉइड ग्रंथींमध्ये बसवलेली आहे, आणि ज्यामधून जे संप्रेरक निर्माण होतो त्या संप्रेरकाला म्हटलं तर पॅराथ्रोमोन. पॅराथ्रोमोन हे संप्रेरक की जे कॅल्शियम साठी महत्वाचं असणारं हे संप्रेरक इथं असेल. त्यानंतर खाली आलो तर ॲड्रिनालिन ग्रंथी ही आपल्याला आढळते. स्वादुपिंडाच्या वरती टोपी सारखी असणारी ग्रंथी दिसते ज्याला म्हटलं जातं ॲड्रिनालिन ग्रंथी, आणि याच्यामधून वेगवेगळ्या प्रकारची संप्रेरक स्त्रवतात, पण त्याच्यामधलं महत्वाचं येतं ॲड्रिनालिन हे संप्रेरक. आणि हे जे ॲड्रिनालिन संप्रेरक आहे हे संप्रेरक आपल्या शरीराचं संरक्षण करतो. म्हणजे आपल्या जीवनामध्ये काही वेळा असे प्रसंग घडतात अतिशय आनंदाचे, अतिशय दुःखाचे, किंवा अचानकपणे काही गोष्टींची आपल्याला भीती वाटायला लागते. अशा वेळी हे जे संप्रेरक आहे हे संप्रेरक आपल्याला आपलं संरक्षण करताना दिसतं, आणि म्हणून याला आणीबाणीच्या प्रसंगी उपयुक्त संप्रेरक असं सुद्धा हे म्हटलं जाऊ शकतं. त्यानंतर पुढे आपण गेलो तर पुढं वेगळ्या प्रकारच्या ग्रंथी किंवा वेगळ्या प्रकारची संप्रेरक आपल्याला आढळतात, आणि ही स्त्री आणि पुरुषांमध्ये वेगवेगळ्या प्रकारे निर्माण झालेली संप्रेरक आहेत. त्यामध्ये आपण वृषण हा भाग घेतला तर त्यामधून निर्माण झालेलं संप्रेरक दिसतं टेस्टेस्टेरॉन. हे संप्रेरक की जे संप्रेरक यौवनावस्थेमध्ये शारीरिक बदल जे घडतात मुलांमध्ये, ते मुलांमधले बदल घडवण्यासाठी टेस्टेस्टेरॉन सारखं संप्रेरक हे महत्वाचं असणारं संप्रेरक असेल. त्यानंतर मुलींमध्ये सुद्धा कंदुकीमधून निर्माण होणारं संप्रेरक ज्याला म्हटलं तर एस्ट्रोजन हे संप्रेरक की जे संप्रेरक सुद्धा यौवनावस्थेमध्ये गर्भाशयाची वाढ होणं किंवा लैंगिक अवयवांचा विकास होणं यासाठी महत्वाचं असणारं हे संप्रेरक असेल. एकूण मानवी शरीर जर घेतलं तर मानवी शरीरामध्ये ही जी वेगवेगळ्या प्रकारची वेगवेगळ्या ग्रंथीमध्ये स्रवणारी संप्रेरक आहेत, या संप्रेरकाच्या सहाय्यानं आपल्या शरीरावर नियंत्रण किंवा शरीरामध्ये समन्वय हे साधलं जाऊ शकतं. त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो, हे जे प्रकरण आहे हे प्रकरण आकृत्यांच्या दृष्टीनं महत्वाचं आहे, आणि वनस्पतीमधली जी संप्रेरक आहेत किंवा मी जे पॉइंट्स सांगितले त्या पॉइंट्सवर आधारित काही प्रश्न तुम्हाला विचारले जाऊ शकतात. धन्यवाद. सबस्क्राईब करा तरुण भारत न्यूज चॅनलला आणि ताज्या घडामोडी सर्वात आधी जाणून घेण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.